नमस्कार. आज दिवाळीचा पाडवा आणि दिवाळीचा पाडवा म्हटलं की अनेक ठिकाणी विशेषतः मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरे होतात. अशाच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज ज्या मंदिरामध्ये यायचे त्या वारज्यामधील श्री पावशा गणपती मंदिरामध्ये आज दीपोत्सव साजरा होतोय. मंदिराचे विश्वस्त आहेत आपल्याबरोबर. काय सांगाल, एकूण दीपोत्सवाची काय संकल्पना आहे, किती दिवे वापरले गेलेत आणि एकूणच आजच्या कार्यक्रमाबद्दलची माहिती? या ठिकाणी पावशी गणपती देवस्थान सालवारप्रमाणे याही वर्षी दीपोत्सव साजरा करीत आहे. हे दीपोत्सव साजरा करत असताना या ठिकाणी दरवर्षी आम्ही एखादा विषय घेतो. या वर्षाचा ज्वलंत विषय असा की महाराष्ट्रात आलेला महापूर. आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडला, या पावसामुळं अनेक जिल्हे बरबाद झालेले आहे. त्यामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये प्रचंड शेतकऱ्यांची हानी झाली. प्रचंड पिकं वाहून गेली, अतोनात नुकसान झालं, शेतकरी उघड्या पडलेत. ही भावना लक्षात घेऊन या ठिकाणी आम्ही मंदिरामध्ये दरवर्षी दीपोत्सवामध्ये एक विषय घेऊन याही वर्षी महाराष्ट्राचे महापूर हा विषय हाती घेतला आहे. त्यामध्ये आपण या ठिकाणी बाजूला जी गार्डन आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा नकाशा काढून 36 जे काही जिल्हे आहेत ते जिल्हा दाखवून त्यामध्ये सोलापूर जिल्हा दाखवलेला आहे. त्या जिल्ह्याची परिस्थिती, त्याची पार्श्वभूमी काय घडलंय त्याचं आपण या फ्लेक्सद्वारे माहिती दिलेली आहे. आपण हे देवस्थान ही सर्व घडल्यानंतर आपण काहीतरी देणं लागतो, या मागची भावना लक्षात घेऊन आपण थोडा खारीचा वाटा म्हणून देवस्थानच्या वतीने, त्याचप्रमाणे कर्मचारी, आमचे विश्वस्त, सर्व गणभक्त या सर्वांनी मिळून या ठिकाणी आपण 2,11,000 रुपये शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. आणि या ठिकाणी हा दीपोत्सव साजरा करत असताना जवळजवळ 5,000 पंत्या दीप प्रज्वलित करून आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी बोलवले आहे. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या ठिकाणी हा दीपोत्सव साजरा झाला आहे. आणि आता या ठिकाणी याच प्रकाशामध्ये श्रीची महाआरती होईल. एकूणच आपल्याला लक्षात येऊ शकतं, मंदिरं फक्त मंदिरं न राहता एक सामाजिक संदेश देणारी मोठी ठिकाणं होत आहेत. आणि अशाच पद्धतीने आपण मराठवाड्यातला जो ओला दुष्काळ पाहतोय, त्या ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव साजरा न करता त्याचं भीषणता या दीपोत्सवाच्या माध्यमातून दाखवण्याचा मंदिराचा प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर एवढ्यावर हे मंदिर थांबलेलं नाही, तर मराठवाड्यामधील ओल्या दुष्काळग्रस्तांना मोठा आर्थिक निधी देखील या मंदिराने देऊ केलेला आहे. अशा प्रकारे अनेक मंदिरं, जेवढी मंदिरं आहेत, त्यांनी जर आपला हात मदतीचा पुढे केला तर हा ओला दुष्काळ हटायला वेळ लागणार नाही.